हॅलो नमस्कार, मी सुवर्ण स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आहे डाळबट्टीची रेसिपी। तर येथे मी पहिले डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्या कुकरला लावण्या अगोदर त्यामध्ये हळद, तेल आणि टोमॅटो मिक्स केलं। ती डाळ शिजूपर्यंत आज आपण इकडे आत्ता करणार होतो आपण इकडे बट्टीची तयारी। मी त्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं, थोडासा रवा टाकला, त्यानंतर मीठ, हळद आणि आपलं सोडा टाकून आणि दही टाकून त्याचा डोम तयार केला। डोम 5 मिनिटं रेस्ट होईपर्यंत इकडे मी डाळीची तयारी करून घेतली। तर त्यासाठी मी इथे कट केला आहे कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि लसूण। इकडे डोमही तयार होता, तर चला त्याचे आपण गोळे तयार करून घेऊया। तर गोळे तयार करण्यासाठी जसं आपण पुरणपोळीसाठी वाट्या बनवतो तशा फक्त त्या अशा वाट्या बनवून त्याला तेल लावून त्या परत पॅक करायच्या होत्या। अशा प्रकारे मी सर्व ते पॅक करून घेतले, म्हणजे पूर्ण गोळे तयार करून घेतले। आता आपण ते शिजवणार आहोत। तर शिजायला पाणी टाकलं, त्यामध्ये तेल आणि त्यामध्ये थोडा मी ओवा पण ॲड केला होता। त्यानंतर कलर चेंज होईपर्यंत ते आपल्या शिजवायचे होते। ते शिजले, उकडल्यानंतर आपण ते करणार आहोत कट। ते अशा प्रकारे कट करून घेतले। ते थोडे थंड होईपर्यंत आपण इकडे करणार होतो डाळ मॅश। इकडे मी डाळही मॅश करून घेतली। तोपर्यंत इकडे ते आपण कट केलेले बट्टी तिकडे ती थंड झाली होती आणि आता मी ती घेणार होते तळून। कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या होत्या आणि अशा प्रकारे आपली बट्टी आहे तयार। आता आपण इकडे परत करूया डाळीची तयारी। तर मी डाळीला इथे तडका तयार करत आहे। गरम तेल घेतलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण आणि मिरच्या ॲड केल्या। तर ते छान तडतडल्यावरती मी त्या केल्या डाळीमध्ये ॲड। नंतर मी इथे डाळीमध्ये टाकणार होते मीठ, कारण मी पहिले मीठ टाकलेलं नव्हतं। आणि आता थोडंसं वरून अद्रक ॲड केलं, मिल्की मिक्सचं बटर होतं तेही ॲड केलं, थोडीशी साखर टाकली आणि अशा प्रकारे झाली आपली डाळ आणि बट्टी तयार।